नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा खास व्हिडिओ बनवतो आहे याच्यासाठी की दरवर्षीप्रमाणे आमच्या इकडे मीरा भाईंदरमध्ये संस्कृती प्रतिष्ठान तर्फे आर्ट फेस्टिवल लावलं आहे। तर आज त्याचा तिसरा दिवस आहे। तर मी, श्वेता, किरण, निमिषा आणि पलाश आम्ही चाललो आता आर्ट फेस्टिवल बघायला। तर आपण आता जाऊया तिकडे आणि काय काय आहे ते पाहूया। तर चला निघूया मित्रांनो। आम्ही आत्ता इंद्रलोकवरून आतमध्ये आलो आहे फेज 2च्या इकडे, पुढे फेज 2 फेज 3ला आलो आहे। आणि आता आम्ही किरणची वाट बघतो आहे, तुम्हाला दाखवतो इथे एंट्री गेट बनवलेला मागे दिसेल तुम्हाला। मित्रांनो आता निमिषा, पलाश आणि किरण आले, भेटलेत आम्हाला। आता आम्ही जाऊ आतमध्ये। तुम्हाला दिसेल लाइटिंग इकडे केलेलं आहे, मला माहिती इकडे आर्ट नावाची कुठली आणि हा एंट्री गेट आहे दोन्ही साईडला आहे, त्या साईडला पण आहे। आणि बाळासाहेब ठाकरे ग्राउंड जे आहे त्याला 360 डिग्री म्हणजे चारही बाजूने लाइटिंग केलेली आहे। यावर्षी थोडी लाइटिंग कमी वाटते बाहेर, ग्राउंडच्या बाहेर दरवर्षी जास्त असतं। बघूया आता अजून जवळून कसं दिसतं ते। हां मित्रांनो पाहता येईल तुम्हाला लाइटिंग्स कशा केल्या आहेत। त्या लाईट झाडावरून लाईट टाकल्या आणि इथे हे लाइटिंगचे छोटे छोटे टॉवर्स तयार केले आहेत, कमळाची पानं। आता आपण थोड्या वेळाने पाहूया आता गेट कसा येतो। कारण तुम्हाला दिसेल इथे गेट, पुढे जाऊन बघूया आपण आता। एकदम सिंपल गेट आहे दिसेल तुम्हाला। आपण आता आज जाऊच तरी आधी एक फोटो काढून घेतो। दिसेल समोर आणखी एक गेट आहे आणि इकडे सर्व सराउंडिंग केलेल्या लाइटिंग्स। मित्रांनो मी आता आतमध्ये एंट्री केली आहे, आता अजून फिरूया, काय बघायला मिळतं का बघूया। मित्रांनो आपण आता एक लाइटिंग बघूया, 360 डिग्री व्ह्यूज घेऊया। आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर यावं। त्याबरोबर त्यांची चित्रफित आपण पाहिली ते शिवगौरव पुरस्काराचे मानकरी वेदमूर्ती गजानन व्यास यांचे। तर तुम्हाला दिसेल राईट साईडला परफॉर्मिंग आर्ट अरेना आणि लेफ्ट साईडला किड्स झोन, म्हणजे या साईडला सगळे गेम्स आहेत। मुलांसाठी सगळे गेम्स या साईडला आहेत आणि या साईडला आर्ट झोन आहे। आणि हे महाराजांच्या मूर्तीच्या बॅक साईडला पण रांगोळी आणि वॅक्स म्युझियम आहे। आपण आता जाऊया, एक एक गोष्टी पाहूया। मित्रांनो हा मस्त महाराजांच्या मूर्तीचा आणि मागे असा दोन्ही मिळून सेट बनवलेला सुंदर सेट आहे। यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी रामलल्लाची कारण दिसेल तुम्हाला इथे हे सिम्बॉल बनवलं आहे सेल्फी पॉईंट सारखा। तर मागे दिसेल तुम्हाला हे संस्कृती आर्ट फेस्टिवलचं हे एक सेल्फी पॉईंट बनवलं आहे। आणि या साईडला एक हॉल 1, 2, 3 असे सगळे आर्टचे जे टेंट आहेत, म्हणजे हॉल बनवले ते आहेत। त्यात सगळे तुम्हाला दिसेल लाईन लागल्या सगळ्या मागे। आम्ही लाईनीला उभं राहतो आहे, बघूया कुठे काय काय बघायला मिळतं आहे ते। आर्ट गॅलरी आणि इकडे पण आहे, इथे काय आहे ते पण काहीतरी तेच आहे।
हे सगळे दिसत आहेत ते सगळे आर्ट गॅलरीज बनवलेले आहेत, टेंट बनवलेत मोठे, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आर्टचे प्रेझेंटेशन केले ते आपण बघूया आता जाऊन आहे ना. तर दिसले शशिकांत धोत्रे आर्ट गॅलरी, इथे आहे हॉल नंबर 1 एंट्री. तर आज जाऊन बघूया काय आहे ते. काय आहे? कलर पेन्सिल ऑन ब्लॅक पेपर आर्ट वर्क. बघूया त्याला. दिसेल तुम्हाला ब्लॅक पेपरवरती पेन्सिलच्या कलरने आर्ट वर्क केलेलं आहे. तुझ्या याच्यात फोटो काढणं याचे छान छान आर्ट्स आहेत, दिसताना दिसतील सुंदर आर्ट आहे. एवढं चांगलं छान असं जिवंत पेंटिंग केलेली दिसेल तुम्हाला. चुलीवरचं जेवण पेंटिंगमध्ये बघा. भाकऱ्या भाजते की चपात्या भाजते पेंटिंगमध्ये, चेक करा. खूप जिवंत असे पेंटिंग्स आहेत. तर दिसेल तुम्हाला ही पण किती जिवंत असं मूर्ती आहे. अरे फोटो आहे, फोटो पेंटिंग आहे ॲक्च्युली ती. लाईट्समुळे ॲक्च्युली रिफ्लेक्शन येते, दिसून येत नाही आहे. जास्ती सगळे जास्ती पेट घेतला पाहिजे वाईट लागेल. एकदम परफेक्ट. तुम्हाला पाहता येईल सुंदर अशा पेंटिंग्स. बारीक काम पण पाहायला मिळेल होतं. पाहायला मिळेल की एक इथे सुंदर अशी पेंटिंग. कुठे चालला? तर नो, ही पण सुंदर अशी पेंटिंग पाहायला मिळेल तुम्हाला. तुम्हाला दाखवतो किती बारीक काम केलं आहे ते. मला साडीवरचं वर्क पाहायला मिळेल. सुंदर आहे, शाईन वगैरे कशी हे केले ते. जात्यावरचे दाणे पण तुम्हाला पाहायला मिळते. हो हो हो.
मित्रांनो हे तर एकदम सुंदर आहे बघा. मित्रांनो ही पेंटिंग आहे, फोटो नाही आहे. हे पण एक सुंदर अशी पेंटिंग आहे. इथे पण पाहायला मिळेल पोर्ट्रेट. सुंदर असा पोर्ट्रेट दिसेल तुम्हाला इथे पण. मित्रांनो ही पण एक सुंदर पेंटिंग आहे इथे, छान अशी. मित्रांनो तुम्हाला दिसतील मागे सगळ्या पेंटिंग्स लागल्यात. पेंटिंग्सचं एक्झिबिशन आहे. शशिकांत धोत्रे यांच्या ब्लॅक पेपरवरती पेन्सिलने पेंटिंग केलेले आहे, त्याच्या एक्झिबिशन आहे सगळं, दिसेल तुम्हाला. मित्रांनो दिसेल सजना अ फिल्म बाय शशिकांत धोत्रे कमिंग दिस इयर 2023-24. पिक्चर येतोय तुम्हाला दिसेलच इथे, आणि आम्हाला पण ब्रोशर दिलेलं आहे इथे तुम्हाला दिसेल. मित्रांनो तुम्हाला हा गेट दिसेल, हा याच्या आतमध्ये ऑडिटोरियमसारखा बनवला आहे, जिथे जे मोठे मोठे आर्टिस्ट आहेत त्यांचे सिंगिंग किंवा वाद्य जे वाजवतात त्याचे स्टेज परफॉर्मन्स आहे. तर आज गीत रामायण आहे आणि इकडे तुम्हाला पाहता येईल बाहेर किती गर्दी आहे ती. मित्रांनो दिसेल एक पेंटिंग सेक्शन आहे तुम्हाला. इथे दिसेल एक पेंटिंग चालू आहे, राम मंदिराची पेंटिंग आहे. हे सगळे आर्टिस्ट बसले तिकडे, पेंटर्स, आणि हे पूर्ण सेक्शन आहे पेंटिंगचं सेक्शन आहे. मित्रांनो मी आता चाललो इथे मागे दिसेल तुम्हाला वॅक्स म्युझियममध्ये. तो वॅक्स म्युझियमचा जो एक्झिबिशन बनवलं आहे हॉल, तिथे आम्ही चाललो आहे आता, दिसेल तुम्हाला. इथे दिसेल तुम्हाला गांधीजींचा वॅक्सचा पुतळा. हा इथे आहे बराक ओबामा. बराक ओबामा जरा मॅचिंग होत नाही आहे. आता पुढे बघूया, पुढे मदर टेरेसा यांचा वॅक्सचा पुतळा आहे. मध्ये व्हिडिओवर क्लिक करत जा, खाली कॅमेरा तिथं क्लिक करत जा, खाली फोटो पण इथे मदर टेरेसा. मॅसी मला दिसेल, मॅसी जवानीतला मॅसी दिसतोय तुम्हाला इथे दिसेल. आणि इथे अरे हा विराट कोहली, हा कुठला विराट कोहली आहे माहिती नाही, विराट कोहली यावर दिसत नाही आहे. आणि हा कोण आहे इथे, जस्टिन बिबर. एंजेला जूली, मायकल जॅक्सन. हां मायकल जॅक्सन थोडा दिसतोय, तोंड सुकलंय विचारायचं. हो हो मिस्टर बीन एकदम जबरदस्त, एकदम सेम. शाहरुख खान हा पण सेम दिसतोय. हा कोण आहे काय माहिती.
रणवीर सिंग आहे, रणवीर कपूर आहे. आणि हा मिळाला ये कोणचा नया वॅक्स आहे अभी? हाँ ये सेम लग रहा है. ये कौन है? ये कौन है? सलमान खान. बहुत बटला बना दिया इसको. हाँ एकदम हाथ हालतो. ही कोण आहे? श्रद्धा कपूर. बिचारी काळी झाली श्रद्धा कपूर आहे ना. दिसेल तुम्हाला जॅकी चॅन. जॅकी चॅन एकदम सेम आहे डिट्टो. दोस्त थोडा वाजव. कॅप्टन अमेरिका. अरे लावले लावले. रॉकी मूवी आया था ना उसमें. रॉकी नहीं सॉरी अच्छा नाम था उसका. विन डीजल. तुम्हाला एक 360 डिग्री व्ह्यू दाखवतो. हे इथे उभे आहेत. मित्रांनो तुम्हाला दिसेल आता मी पूर्ण म्युझियममध्ये फिरलो आहे. जे वॅक्सचे पुतळे बनवले आहेत छान पुतळे आहेत. 1-2 पुतळे काही आहेत ते थोडेसे मॅच नाही होत आहेत. मित्रांनो यावर्षी जास्त काही आर्टचं असं एक्झिबिशन नाही आहे, फक्त फोटोजचं आहे. हे इथे ओपन डान्ससाठी जे आर्टिस्ट आहेत त्या लोकांसाठी आहे. इथे जादूचं एक कलाकार उभा आहे ते दाखवत आहेत. तिकडे पेंटिंगचं आहे लाईव्ह पेंटिंग. आणि हे सगळे म्युझियम आहे. तिथे वॅक्स म्युझियम, तिकडे पेंटिंगचं म्युझियम आहे. आणि इथे एक रांगोळी काढली आहे मोठी, ती बघण्यासाठी आपण जाऊया आता. म्हणजे पूर्ण रामायणाची स्टोरी त्या रांगोळीमध्ये मेन्शन केलेली आहे. तर आपण आता जाऊ तिथे रांगोळी बघायला. मित्रांनो हे असं तुम्हाला दिसतील. ह्याच अशा रांगोळ्या तुम्हाला एकाच रांगोळी सर्व रांगोळ्या पाहायला मिळतात. म्हणजे पूर्ण रामायण दाखवलं एका रांगोळीमध्ये. चला चला पुढे पुढे पुढे. मित्रांनो तुम्हाला दिसेल सुंदर अशी मोठी लार्ज अशी रांगोळी ज्याच्यात पूर्ण रामायणाची स्टोरी पोर्ट्रेट केलेली आहे. छान काढलं ना. बाजू बाजू नाही ते बरोबर. तुम्हाला दिसेल एकदम मोठी अशी रांगोळी. तर तुम्हाला
दिसेल इथे रांगोळी बघायला किती गर्दी येते. इथे गॅलरी बनवलं, गॅलरीतून बघता येते रांगोळी. आणि आता आपण जाऊया बाहेर. मित्रांनो तुम्हाला दिसेल मगाशी जे दाखवलं तुम्हाला लाईव्ह पेंटिंगचं जे सेक्शन आहे ते इथे पेंटिंग अजून इनकम्प्लीट आहेत, तयार होत आहेत. इथे हा इथे एक एम्बॉस पेंटिंगचा आर्ट आहे. लाड केलं त्याच्यावरती गळ कलर मारला आहे. कोण आहे? वीरेंद्र चोपडे. दिसेल तुम्हाला एम्बॉस पेंटिंग. हे इथे एक पेंटिंग आहे. मगाडे. इथे तुम्हाला दिसेल आणखी एक एम्बॉस पेंटिंग आणि लाईव्ह पेंटिंग ज्यात ठेवलं आहे तिथे. तर हे सर्व लाईव्ह पेंटिंगचं सेक्शन आहे. आता आपण जरा पुढे इकडे राम मंदिर आणि रामाची मूर्ती आहे ती बघायला जाऊया, श्रीरामाची. तर तुम्हाला इथे दिसेल जय श्रीराम असं हे नाव लिहिलं आहे. आणि इथे श्रीरामांची मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती, ऑलमोस्ट 25 फुटाची मूर्ती आहे ही, दिसेल तुम्हाला. आणि तिथे मंदिर आहे. आपण जाऊया पुन्हा तिथे मंदिर पाहायला. मित्रांनो इथे राम मंदिरचा डेमो ठेवला आहे, तुम्हाला बघता येईल. सुंदर असा डेमो. मित्रांनो तुम्हाला दिसेल मागे राम मंदिर ज्यावेळी त्यात बांधला त्याची प्रतिकृती आहे. तिथे आता आम्ही फोटोज काढले. आता आम्ही बघू पुढे काय बघायला मिळतं अजून. मित्रांनो मी आता श्रीरामांच्या मूर्तीवर फोटोज वगैरे काढले. तुम्हाला दिसेल मागे किती गर्दी आहे ते. आता मी इथे चाललो महाराजांच्या मूर्तीवर काही व्हिडिओ काढायचे, फोटो काढायचे. तर तुम्हाला दिसेल लहान मुलांचे किड्स झोनमध्ये हे गेम्स आहेत तिथे. तर आपण थोडेसे पुढे जाऊया. हे इथे टॉय ट्रेन आहे. आम्ही आता 11 वाजले त्यामुळे गर्दी कमी झाली. इथे खूप गर्दी होती मगाशी, ते दिसतील. सगळे गेम्स दिसतील तुम्हाला. सगळे लहान मुलांचे गेम्स आहेत. हे इथे अजून काही मुलं खेळत आहेत, तुम्हाला दिसतील. नंबर लागलेत. हा इथे एकदम लहान मुलांचा किड्स झोन आहे, दिसेल तुम्हाला इथे. आता आपण जाऊया बाहेर. इथे बस वगैरे आहे. हे काय ते उड्या मारतात ना, जम्पिंग जॅक काय म्हणतात, तसं काही आहे इथे. अजून मुलं आहेत तिथे. तर आपण आता जाऊ बाहेर. हे छोटंसं रोलर कोस्टर आहे इथे, दिसेल तुम्हाला, लहान मुलांसाठी. आणि हे इथे किड्स झोन. आता आपल्याला बाहेर जायचं तर कुठून जायचं, चला बघूया. मित्रांनो आपण आता या ज्या लाईटिंग्स लागल्या आहेत त्या लाईटिंगमध्ये फोटो काढायला बाहेर जाणार आहोत. आता इथे चालू आहे फोटोग्राफी. या लाईटिंग्स थोडा एन्जॉय करू आणि नंतर मग घरी निघू. आणि यावर्षी आर्ट फेस्टिवल म्हटलं तर तसं लाईव्ह आर्ट वगैरे काही नाही आहे. फक्त 3 एक्झिबिशन सेंटर आहेत. एकच रांगोळी आहे आणि दुसरं आहे ते म्युझियम जे वॅक्सचं बनवलं ते रेडी वॅक्स स्टॅच्यूज आहेत. आणि
दुसरं आहे ते पेंटिंग्स खूप सुंदर आहेत. आणि बाहेर जे आहे ओपन प्लेसमध्ये इथे आर्ट अरेना जो बनवला आहे तिथे हे दिसेल तुम्हाला. इथे जास्त काही नाही आहे, जे कोणी लाईव्ह परफॉर्मन्स करतात त्यांच्यासाठी आहे, म्हणजे जे मालवणी जत्रेत डान्स वगैरे असतात तसेच आहे. आणि हे इकडे पूर्ण टॉय झोन आहे, अर्धा ग्राउंड टॉय झोनने भरलं आहे. बाकी लाईव्ह असं काहीच नाही, फक्त एक लाईव्ह पेंटिंगचे जे सेक्शन आहे ते फक्त एक आहे. फक्त लाईटिंग्स आणि ते तुम्ही जे म्युझियमसारखं म्हणजे वॅक्सच्या आणि रांगोळीचे वगैरे बनवलं ते फक्त तुम्ही पाहून एन्जॉय करू शकता. तर तो छान आहे. बाकी लाईट्स आताच्या बाहेर ग्राउंडच्या आहेत, आपण एन्जॉय करूया. हा आहे मीरा भाईंदर आर्ट फेस्टिवल. तर आज आहे 3रा दिवस, आम्ही आज बघू आणि आता घरी जाऊ. हां, आणि त्याच साईडचं जे सेक्शन आहे जे मी तुम्हाला म्हटलं, जे मोठे मोठे सिंगर आर्टिस्ट आहेत, लाईव्ह म्युझिशियन्स आहेत, त्यांचे इव्हेंट्स असतात. मॉर्निंग सेक्शन पण आहे आणि इव्हिनिंग पण आहे. 4 दिवस एक आहे. त्याच्यामध्ये गीत रामायण वगैरे, रामायण कथा वगैरे सांगण्यात येते, ते पण आहे. ते सुंदर आहे. मॉर्निंगचं सेशन आहे ते सकाळी 6 वाजता आहे आणि बाकीचे इव्हेंट्स आहेत ते संध्याकाळचे आहेत. तर इथे पासेस आहेत, काही चार्जेस वगैरे नाही आहेत, सगळं फ्री आहे. तुम्ही येऊन बघू शकता. उद्याचा हा दिवस शेवटचा असणार आहे, रविवारी. तर आता आम्ही तर एन्जॉय केलं आहे. आता दिसेल 11 वाजून गेल्यामुळे गर्दी कमी झाली आहे. आम्ही आलेलो मगाशी 9 वाजता. तर चला आता बाहेर एन्जॉय करू आणि मग घरी जाऊ. निमिषा त्या कॉर्नरला ये. मित्रांनो, इथे दिसेल तुम्हाला आर्ट फेस्टिवलच्या बाहेर ह्या वर्षी स्टॉल लागले, इथे दिसतील तुम्हाला. हे मालवणी जत्रेसारखेच आहेत. लोणच्याचा स्टॉल आहे, इथे मसाला स्टॉल आहे, हे सगळे मालवणी जत्रेसारखेच आहेत. कामकर मसाला, इथे टॉईज आहेत, कॉस्मॅटिक्स, स्टेशनरी, कॉस्मॅटिक्स, हे काय सलमान, हां कटलेरी, एअर ॲसेसरीज, अमर बुक शॉप. लाइटिंग्स पण तुम्हाला बघता येईल, सुंदर लाइटिंग्स आहेत. ही एक एक्झिट होता इथे आणि या इकडे पुढे काय कुल्फी आणि जळगाव खाद्य संस्कृती. इथे आणखी एक काहीतरी आहे. खूप सारे फूड स्टॉल आहेत यावर्षी इथे बाहेर. नॉनव्हेज स्टॉल लावायला देणार नाहीत रे. मी बोलतो ह्यांच्याकडे काय खाण्याची आहे. हो तर तुम्हाला दिसेल इथे सुंदर असं मूर्तीचं कितीला आहे? 1,85,000 ही मूर्ती ही 25,000 फायबर आहे. दिसेल तुम्हाला ही मूर्ती आहे ती 1 लाखाची आहे. ही 51,000ची मूर्ती आहे आणि इथे आहे ही 25,000ची मूर्ती आहे.
तुम्हाला दिसत होते. एक दे ना कॅटलॉग. 24 इंच कुठली ही 21,000ची आहे ती. ओके, ही छोटी आहे का 11 इंच. साईज आहे. गणपती बाप्पा 2500चे 12x5.5. ही 7500ची ही 13 किती ते 13 इंच. अच्छा, ही 4x4 इंचची 1000. ही 5x4 इंच 1000. 10x8ची 7,500. 15ची 11,000. गणपती बाप्पा 15,000. ही आता तुम्हाला दाखवलं ना साईज. हां, ही 1,25,000. नाही रे एक 1,85,000. हां, 35,000. ही किती इंचाची आहे? ही वाली सी हीच आहे का? हो. 24x7. 15,000. 13x9 आणि 21,000. या नंबरवर कॉल केला तर आपल्याला हो, भेटेल. भेटेल ना. नाव काय? इव्हेंट 23. अच्छा, तेच आहे तेच ना. ते आहे तेच ना. मित्रांनो दिसेल इथपर्यंत स्टॉल आहेत पुढपर्यंत. आणि आता आपण चाललो परत रिटर्न मागे. बघूया आता अजून कुठे खायला काय मिळते का. खायला जर नसेल तर आपण परत मागे चाललो आहे. गेट का निकाली. मित्रांनो आता इथे सगळे पाणीपुरी खात आहेत. तर आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहे कारण मी आणि किरण झालं पुढे खायला. आम्ही लोक बुर्जी पाव खातो. तर पाणीपुरी नाही. हा जो आपला व्हिडिओ आहे आर्ट फेस्टिवलचा हा जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की बेल आयकॉन सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद. चला आम्ही चाललो पुढे.